आई, आज काय बनवतेस? मस्त झणझणीत बिना वाटणाची मटण ग्रेव्ही बनवते. मग मजा आहे माझी. ही मटणाची ग्रेव्ही बघून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की यामध्ये आपण वाटण वापरलं नाही ते. पहिले तर ही ग्रेव्ही झटपट तयार होते आणि चवीला अतिशय रुचकर लागते. आणि हे मटण तर बघा एकदम परफेक्ट असं शिजलं गेलं आहे. अगदीच हाताने दाबलं तरी तुटतं. तर चला आपण या रेसिपीची सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते. ते पातळ असे लांबट कापून घेतलेले आहेत. मूठभर एवढी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो इकडे घेतलेले आहेत. आणि आपण या ग्रेव्हीमध्ये काही खडे मसालेसुद्धा वापरणार आहोत. तर त्याचेसुद्धा मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे. तमालपत्र, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि जिरं. आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट तयार करूया. त्यासाठी लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घेऊया. मगाशी आपण खडे मसाले घेतले होते ते थोडे भाजून घेऊया आणि खलबत्त्यामध्ये याची आपण पावडर करून घेऊया. इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे. ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. नंतर कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया, तमालपत्र आणि पातळ चिरलेला कांदा घालूया. कांदा नरम पडला की त्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि हे सुद्धा आपण परतवून घेऊया. टोमॅटो नरम पडला की त्यामध्ये हे मटण घालूया आणि मटणाला आपण 7 ते 8 मिनिटे वाफेवर ठेवून देऊया. इकडे या मटणाचा रंग बदलला आहे. आता आपण त्यामध्ये तयार केलेली आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालूया आणि ही सुद्धा आपण परतवून घेऊया. आता त्यात अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला, कुटलेला गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घालूया. आता या मटणाला आपण या मसाल्यांमध्ये छान असं परतवून घेऊया, जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत. आता आपण त्यामध्ये घालूया गरम पाणी. पळीच्या मदतीने आपण या मटणाला हलवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि झाकण देऊन 20 ते 25 मिनिटे मंद आचेवर ह्या मटणाला शिजवून घेऊया. इकडे आपलं मटण शिजलेलं आहे. आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. म्हणजेच या मटणाचा सुगंध अजून छान येईल. हे बिना वाटणाचं मटण बनवायला तर सोपं आहेच, पण चवीला मात्र एक नंबर लागतो. जर तुम्हाला खऱ्या मटणाची चव घ्यायची असेल ना, तर अशा पद्धतीने बनवून बघा. तुम्ही नक्कीच ह्याच्या प्रेमात पडाल. गरमागरम भात आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर एक नंबर लागतो. तुम्ही याची ग्रेव्ही बघू शकता, काय मस्त अशी घट्टसर तयार झालेली आहे. तुमच्या घरी पण जर तुम्हाला कधी वाटण बनवायचा कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी मस्त असं बनवायचं असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल ही माझी गॅरंटी. आमच्या घरातल्यांना तर ही मटण ग्रेव्ही खूपच आवडली. तुम्हाला पण आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.